श्री स्वामी समर्थ भक्ती स्नेह सागर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे विद्यार्थी आणि उपासना. बुद्धीचा दाता हा श्री गणेश आहेच, पण आपण या गणेशाची उपासना करतो का? आपल्याला श्री गणेशाची आठवण चतुर्थीला होते किंवा भाद्रपद महिन्यात होते. गणेश स्थापनेच्या दिवशी ते 10 दिवस अतिशय आनंदाचे उत्साहाचे जातात. परंतु इतर वेळेस आपण गणेशाची उपासना करतो का, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहेच. कोणत्याही मंगळवारी सुरू करून दररोज श्री गणेश अथर्वशीर्षाचे भक्तिभावाने पठण अशा मुलांनी जरूर करावे. त्यामुळे ते करत असलेला अभ्यास, करत असलेल्या कार्यामध्ये विघ्न न येता निर्विघ्नपणे पार पाडण्याचे सामर्थ्य या श्री गणेश अथर्वशीर्षामध्ये आहे, हे इथे नमूद करावेसे वाटते. त्यामुळे ज्या मुलींचा करत असलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी गणपतीची उपासना करणे गरजेचे आहे. म्हणजेच श्री गणेश अथर्वशीर्षाचे संकल्प करून पाठ करणे गरजेचे आहे. गुरु हा ज्ञान देतो, गुरु हा महत्त्वाकांक्षा देतो, पण आपण त्या गुरुची उपासना करतो का? गुरुवार या दिवशी आपण गुरुतुल्य व्यक्तींची उपासना करतो. म्हणजेच श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज, श्री शंकर महाराज. या दिवशी आपण गुरुतुल्य व्यक्तींनी लिहिलेली स्तोत्र पठण करत असतो. त्यानंतर पुढच्या गुरुवारीच आपण त्यांच्या दर्शनाला मंदिरात जात असतो. इतर दिवशी आपण त्यांच्या स्तोत्राचे पठण करतो का? दररोज गुरुतुल्य व ऋषीमुनींनी सादर केलेल्या अनेक विविध स्तोत्रे आपले संग्रह असतीलच. त्यातील एखादे स्तोत्र घेऊन गुरुवारपासून याची रोज आवर्तन करावीत. कमीत कमी एकदा तरी पठण करावे. तसेच दत्त गायत्री मंत्र हा एक मनाला स्फूर्ती देणारा, अंतर्स्फूर्ती देणारा मंत्र आहे. आपण या दत्त गायत्री मंत्राची उपासना करतो का? आपण घेत असलेले शिक्षण, त्यामध्ये उत्तुंग यश मिळवण्यासाठी, स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी, भावी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आपण दत्त गायत्री मंत्राचा किमान 1 माळ तरी जप करावा. दुसरे म्हणजे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र. हे एक स्मरणशक्ती वाढवणारे स्तोत्र आहे. ज्या विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती कमी आहे, केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, स्पर्धा परीक्षेमध्ये मार्क्स कमी पडतात, त्यामुळे उज्ज्वल यश येत नाही, या सर्व मुलामुलींनी हे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र प्रथम गुरुवारपासून सुरू करून दररोज एकदा तरी याचे पठण करावे. बुद्धीचा दाता हा गणेशच आहे. गणेश रुद्राक्ष हा गणेशाचे प्रतीक समजून तो अभिमंत्रित करून योग्य दिवशी, नक्षत्र, दिनशुद्धी बघून धारण करावा. यामुळे गणपतीचा आशीष आपल्याबरोबर राहील, अशी प्रार्थना गणेशा करावी.